दोन्हींचे पण ऑपरेशन झाले. डॉक्टर साहेब काळेसाहेब आणि घरचे साहेब दोघं पण होते. आता त्यांनी सांगितलं की एकदम तब्येत आता व्यवस्थित आहे त्यांची. दोन्हींचे पण ऑपरेशन झाले. बरं झालं. तब्येती त्या बांधवांच्या चांगल्या झाल्या. इथून पुढच्या काळातही आपल्या बांधवांनी प्रवास करताना दमानं करत जा, गडबड नको करायची. शेवटी काय असतं, पाठीमागं कोणी नसतं. आपलं जीवन आपल्या लेकराबाळासाठी आपल्याला द्यायचं असतं. म्हणून पुढच्या काळात बांधवांनी काळजीपूर्वक प्रवास करत जा. एक बांधव आपले त्या अपघातामध्ये एक्सपायर झालेत इंदापूरचे. तर 15 तारखेला आम्ही सुद्धा 6 वाजता सायंकाळी तिथं त्यांच्या भेटीसाठी, सांत्वनपर भेटीला त्या कुटुंबाला भेटण्यासाठी जातो. पाटील, आपल्या आंदोलनानंतर कुठेतरी मी आत्ता 10:30 वाजता सकाळी घरून बोललो की कालच्या कॅबिनेटमध्ये काय झालं. विखे पाटील साहेबांना आणि लाड साहेबांना सुद्धा की काल झालेल्या कॅबिनेट राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत नेमकं काय सूचना दिल्या गेल्या. तर त्यांनी सांगितलं की आता आम्ही 22 तारखेनंतर म्हणजे 17 तारखेची एकदा विधान परिषदेची निवडणूक संपली की जी SOP काढली, त्या SOP प्रमाणे हैदराबाद गॅजेटप्रमाणे सगळ्याला कुणबी प्रमाणपत्र वाटायची कारवाई करतो. आत्ताच 10:30 वाजताच बोललो की सूचना दिल्यात का, आणि बाकीच्या विषयातसुद्धा कामं चालूच आहेत. हैदराबादचं गॅजेटनुसार 22च्या नंतर सुरू करतो म्हणून सांगितलं आहे त्यांनी. कारण 17पर्यंत आचारसंहिता असल्यामुळं एखाद्या वेळेस कलेक्टर उपलब्ध होत नाहीत असं त्यांचं म्हणणं आहे. मला माहीत नाही. ते जे बोलले ते तुम्हाला खरं सगळं सांगून टाकायला लागलो. आणि आयुक्त पण थोडेसे त्याच कामात बिझी असल्यामुळं मी तरी एवढं बोललो, मराठवाड्याचा विषय असेल तर आमच्याकडं तर बिनविरोध झाला असं म्हणते होतो. मग आयुक्त आणि कलेक्टर साहेब नेमके बिझी गुंतलेत कुठं, पण ते म्हणले ठीक आहे, तरी पण आचारसंहिता राज्यासाठी आहेच. तर त्या दृष्टिकोनातून 17च्या नंतर 22च्या आसपास आम्ही ते काम सुरू करतो. आता राहिलं 17 संस्थांचं, आणि त्याचाही आता ते अभ्यास करतायत. त्याचा जिल्हा स्तरावर त्यांना कळत नाही. त्यांना का मराठ्यात आणि ओबीसी दरी निर्माण करायची हे मला नाही कळत. जर आमच्या नोंदी सापडल्यात तर तुम्ही जर शिकलेले आहेत, तुम्ही जर स्वतःला तज्ज्ञ म्हणून घेताय, तुम्ही जर स्वतःला खूप हुशार समजताय, तर तुम्हाला एक गोष्ट का कळत नाही की ह्या 1.5-2 वर्षापूर्वीच्या नोंदी आहेत. आम्ही ओबीसीतून मागतोय का, ओबीसीचं द्या म्हणतोय का? आमच्या जर नोंदी असल्या तर आम्हाला आरक्षण द्यायला हरकत काय, एवढं जर त्यांना कळत नसतं कसं ते ओबीसीचं काम करतायत हेच कळत नाहीये. गरीब ओबीसीला कळतं हे की मराठ्यांच्या जर नोंदी सापडल्या त्यांना प्रमाणपत्र दिले पाहिजेत. मग हे शिकले ह्या लोकांनाच का कळत नाही, हाच खूप मोठा प्रश्न आहे. आता हे 2 तर मी सांगतो, यांनी जर ते अपलोड नाही केल्या, हे कोण सोनी का स्वामी कोण येतो आणि स्वामी आणि इकडं ते तहसीलदार यांनी जर ते अपलोड नाही केल्या, हे 2 तर 100% जाणार. हे जर कोणाचं ऐकून बघा, हे जर बीडमधल्या कोणाचं ऐकून त्या नोंदी अपलोड केलेल्या NSC वरून जर उडवत असतील तर तुमचं त्यांचं ऐकल्यामुळं तुमचा बळी जाईल. तुम्ही कोणाचं ऐकू नका. इथं नोकरी भेटत नाही. मी काय सांगतोय समजून घ्या दोघांनी सुद्धा. इथं नोकऱ्या भेटत नाहीत. नोकरीसाठी मरमर करावी लागते. मला तुमचं वाटोळं करायचं नाहीये. तुम्ही माझ्या 2000 लोकांचं वाटोळं करू नका. कोणाचं ऐकून जर तुम्ही ते केलं असेल तर ते पुन्हा अपलोड करा. तुम्ही त्यांच्यासाठी तुमचं नोकरीवर पाणी फिरू नका. पाटील, कोण हस्तक्षेप करत इतकंच हलक्यात घेतलं ना. वारंवार आम्ही आंदोलनच करायचं. आम्ही वारंवार मग त्यावेळेस त्यांनी थोडीशी हालचाल करायची आंदोलनाच्या वेळेस. तर मग मी जाहीरपणानंच सांगतो, विखे पाटील साहेब आणि फडणवीस साहेब, पुढचा काळ जड जाईल बरं का. कारण मी समाजाच्या हालापेष्टा नाही बघू शकत. तुम्ही जर वारंवार नुसतं भुलवतच राहणार तर हे मात्र चालणारच नाही आहे. तुम्हाला पुढचा काळ मग जड जाईल. आणि त्याच्याही पुढचं जर ठरलं तर आमच्या समाजाचा, मराठा समाजाचा अपमान आणि अवमान जर वारंवारच करत राहिले तर मी 2029ला मराठ्याचा अपमान करणाऱ्याला खूप जणाला पाडी. हो, मी जे बोलतो ना, मला इतकी मग राग आणि तिडक येतो की हे समाज त्याचा हक्काचा असो, त्याला दिलं जात नाही मराठा समाजाला. आता हैदराबाद गॅजेटच्या नोंदी आहेत तरी दिल्या जात नाही म्हणल्यावर राग येणारच. 17 संस्थांचा JR आहे, गॅजेट आहे, त्याचा JR काढत नाही, राग येणारच. 58 लाख नोंदी सापडल्या, त्याचे कोणबी प्रमाणपत्र देणार नाहीत म्हणले तर राग येणारच ना मला. तुम्ही कोणाला घेऊन करत नाहीये. तुम्हाला आम्ही म्हणतो की तुम्हाला ओबीसीचं काढून आम्हाला द्या, अजिबातच म्हणत नाही आहेत आम्ही. आमचं आहे ते तर द्या. 58 लाख नोंदी, त्याचे कोणबी प्रमाणपत्र द्या, त्याचे दिले त्याच्या व्हॅलिडिटी आता ॲडमिशन आहेत, रोखू नका हे सांगणं. आता एक परवाच्याला असा विषय झाला आहे. आता तो खरा आहे का खोटा मी आणखीन 2-3 दिवस बोलत नाही त्या विषयावरती. वडवणीला नोंदी सापडल्या मोडी लिपीची, आणि तिथला कोण तहसीलदार आहे वडवणीचा, आणि कोणीतरी सोनी का स्वामी काहीतरी नावाचा एक अधिकारी बीडला, काय काहीतरी आहे कोणीतरी. आता मी ते सांगितलंय करा, नाही केलं तर मग चौकशीच्या फेऱ्यात ह्या दोघांना पण घेणार. त्यांनी त्या NSC वरचे अपलोड केलेल्या नोंदीच उडविल्या. म्हणजे तुम्ही
मोडी लिपीच्या असणाऱ्या उडविणार तिथं आता 2000 लोक आहेत, म्हणजे 200 कुटुंबाचं वाटोळं करायला तुम्ही कोणी अधिकार दिला तुम्हाला? तुम्हाला कोणी अधिकार दिला देऊ? मोडी लिपीच्या असणाऱ्या नोंदी तुम्हीच सापडलेल्यात आणि तुमचेच कोण सोनी का स्वामी कोण आहे आणि ती एक दुसरा तहसीलदार, एक बीडचा हा स्वामी का सोनी कोणीतरी आणि वडवणीचा तहसीलदार, ह्यो जर अपलोड केलेल्या त्यांना शेवटच्या जर नोंदी उडवत असत तर मराठीवर तुम्हाला अन्याय करायचा का? पण 200 कुटुंबाचं वाटोळं व्हायला थोड्या तरीक्या नाही भाऊ, 200 कुटुंबाचं आणि तिथं 2000 लोक आहेत त्या आडनावाचे, आंबोरे आडनावाचे. तुम्हाला कोणी अधिकार दिला उडवायचे ते? म्हणजे हे सुद्धा मी आता उपसमितीला सांगितलंय आज. मी आता ही विषय बावनकुळे साहेब सुद्धा कानावर टाकणार आहे, कारण त्यांच्याबद्दलही थोडंसं मला ऐकायला आलं. आता ते खरं खोटं असं ते नंतर बोलन मी त्या विषयावरती, परंतु मला तरी वाटतं की बावनकुळे साहेब असं काही करतील वाटत नाही. आणि विखे पाटील साहेब सुद्धा, यांना दोघांनाच सांगितलंय मी की त्या नोंदी पुन्हा अपलोड झाल्या पाहिजेत, नसता त्याचे परिणाम तुम्हाला भोगावं लागणार आहेत. कारण मी एकदा आंदोलन करून गप नाही बसत बघा, भरोसा नाही ठेवत. मी आता थोडे दिवस वाट बघणार, मग खूप जड जाईल. मात्र हे फडणवीस साहेबांनी विखे पाटलांनी लक्षात ठेवावं. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.